हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वजण कसे आहात? मस्त मजेत. तर आज छान असं सोप्या पद्धतीने आपण डेलीचं जे जेवण बनवतो ना तेच मी पण बनवत आहे, तर तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुरीची डाळ घेतली आहे, तांदूळ घेतलेत, छान असे धुवून घेतलेत आणि तुरीच्या डाळीमध्ये मी शिजवतानाच जिरं, टोमॅटो, मिरची, हळद, हिंग ॲड करत असते आणि मी ते कुकरला लावते. एकदम पटकन काम होतं. तिन्ही असं कुकरला लावलं की डाळ, भात आणि बटाटा झटपट होऊन जातं कुकरला. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मेथीची भाजी करून घेत आहे. तर मेथी छान अशी धुवून घेतली आहे मी. त्याच्यामध्ये मी लसूण, मिरची आणि कांदा ॲड करणार आहे. कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल टाकलं आहे. तेल छान असं कडक होऊन देणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं, मोहरी ॲड करणार आहे. कांदा, मिरची आणि लसूण हे मी त्याच्यात ॲड करणार आहे. ते छान असे परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग ती मेथीची भाजी टाकायची, वरून मीठ टाकायचं आणि ते झाकून छान असं शिजवून घ्यायचं. पाहायचं छान अशीच परतली की नाही. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण ॲड केला आहे. मेथीची भाजी माझी तयार झालेली आहे. आता मी पुढची रेसिपी डाळीला फोडणी देणार आहे. तर तीच भाजीची केली होती, तीच कढई मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता फोडणी देणार आहे. तर छान असं कडक होऊन द्यायचं तेल. त्याच्यानंतर मी डाळीमध्ये टमॅटो चिरून टाकलेलं, मिरची टाकलेली, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये आता जास्त काही टाकणार नाही आहे. ह्याच्यात मी कढीपत्ता टाकणार आहे
जिरं मोहरी टाकणार आहे आणि लसूण ठेचून घेतलेला. एवढंच टाकून मी डाळ टाकून ती छान अशी फोडणी देणार आहे. छान अशी उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकली आहे. आता मी पुढची रेसिपी म्हणजे बटाट्याची करत आहे. छान असं तेल गरम करून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे. जिरं मोहरी ॲड केलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरची कांदा छान असं परतून घेणार आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळद मग मी बटाटा टाकला आणि मग मीठ चवीनुसार आपल्याला टाकायचं आहे आणि मग ते छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आवडीनुसार आपण कोथिंबीर ॲड करायची आहे. छान अशी बटाट्याची भाजी झाली आहे. आता मी पालक भाजी बनवणार आहे.
त्यासाठी एका वाटीमध्ये मी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पालक चिरून टाकणार आहे, ओवा टाकणार आहे, लाल तिखट जसं आपल्याला तिखट आवडेल त्या पद्धतीने मी तिखट टाकणार आहे. तर मी लाल तिखट, हळद ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये, चवीनुसार मीठ, आणि हे छान असं भिजवून घेणार आहे. मी तव्यामध्ये भजी काढत आहे छान असं. तर छान असं मी तळून घेतलं आहे आणि माझी रेसिपी मी पूर्ण झाली. आणि छान असं ताट मी सजवलेलं आहे. डाळ, भात, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, पालकची भजी, असं माझे ताट पूर्ण झालेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडलं तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.